फायनली आता आम्ही आलो इकडे, म्हणजे वॉटर पार्कच्या इकडून दुसऱ्या साईडला. तर मी एकटाच आहे, कारण की माझ्याकडे आहे हा व्हाईट बँड. तो मग मागाशी बोललो नाही का तुम्हाला, तर तो आपल्या सोबत ठेवायचे. तर आपण मध्ये जाणार मध्ये बघूयात काय काय विषय तिकडे गेल्यानंतर. एंट्री तर झालेली आहे आपल्या आतमध्ये. तर बघूयात काय विषय इकडे, काय काय असणार आहे, सगळं बघायला भेटेल इकडे. बघूयात. काहीच राईड तर गेली सोलोमध्ये, पण एवढी मजा नाही आली, इंटरेस्ट नव्हती आणि मिनटं पण लगेच संपली. त्यामध्ये काही मजा नाही आली एवढी. आता आपण जाऊयात नेक्स्ट राईड तिकडे. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला भेटतो काय असणार, काय विषय सर्व तुम्हाला दाखवतो. आता बघूयात आता काय आहे तिकडे, सर्व बघायला भेटेल. बघूयात का जे करायला भेटत ते करूयात पहिले. काहीच एवढा खतरनाक ना, फील लय डेंजर. माझ्या पूर्ण वाकडा तिकडं, डेंजर. आता आपण बघूयात तिसरी ॲक्टिव्हिटीज काय आहे. भरपूर आहे तिथे सर्व गोष्टी, पण लाईन भरपूर लावायला लागते. जास्तीत जास्त ना 10-15 मिनटं नुसतं लाईनीला वेटिंगला थांबायला लागतं. आता बघूयात काय आहे पुढे. पुढे गेल्यानंतर भेटतो. इकडे बघा भाई, बघा पुन्हा पुन्हा बघा पुन्हा. म्हणजे मला वाटतं आज मंगळवार आहे, 2-3 हजार पब्लिक तर कशातच नाही. एवढी पब्लिक, कंटिन्यू पब्लिक चालू आहे. आणि इकडे कॉलेजची स्कूलची पिकनिक, त्यानंतर इतर आपली पब्लिक तर आहेच, पण एकदम मजा, म्हणजे पैसा वसूल आहे, काय पण बोला. आता बघूयात, आता पुढे जाऊयात. पुढे काय आहे आपल्याला बघायला भेटेल सर्व. बघूयात. मी तर सोलोमध्ये आलो आहे, अकेला. विषय आपला कसा एकटाच असतो. बघूयात आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला भेटतं, सर्व दाखवतो काय काय इकडे गेल्यानंतर. गाईज, जेवढ्या आपल्याला ॲक्टिव्हिटीज करता येतील ना तेवढ्या करून घ्यायच्या फ्रीमध्ये. कारण की तुमच्याकडे जर व्हाईट बँड असेल ना हा, तर सर्व आतमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते सर्व फ्री आहेत. तर आपल्या पाठीमागे बघा कसलं पाहिजे, फुल चक्रीवादळ. आता आपण जाऊयात तिकडे पुढे, बघूयात पुढे काय काय. आता 2-3 ॲक्टिव्हिटीज तर झालेल्या आहेत तिथल्या. आता बघूयात पुढे गेल्यानंतर काय होतं. ठीक आहे. काहीच वाळण्यामधून तर बसून झालं आहे, एकदम म्हणजे वरच्या टोकाला गेल्यासारखी फील होते बाई, एकदम डेंजर. आता बघूयात आता इकडे काय इकडं असं सोलो आहे, म्हणजे पूर्ण वरती वाकडं तिकडं होतं विषय. आता बघूयात आपण पुढे जाऊयात, पुढे गेल्यानंतर भेटतो तुम्हाला.
वाजले 12:30 आणि मी वेटिंग लिस्टशी जाऊन आलो. पण संध्याकाळचं काही तुम्हाला दाखवता नाही आलं कारण की फोनचे चार्जेस बाई 1% होती. करणार काय 1%मध्ये काय दाखवणार. पण जरा फ्रेश होण्याच्या आधी मी फोन चार्जिंग केला आणि बोलतो ब्लॉग मस्त एंड करू दे. आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आईच्या गावात फोन पाडला चुरा. हे बघा चुरा. जुगाड म्हणजे टॉससाठी गेलेला. काळोख आहे ना काय करणार. पण फोनचा डिस्प्ले तर 100% बघ. गावात आलं 2000ला झटका. असू दे काय. तर आता ब्लॉग एंड करतो. आणि मला टेन्शन या गोष्टीचा नाही. असू दे टेन्शन घ्यायला लागतो बाई. जोर का झटका आहे 12:30 बजे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि मी आता नेक्स्ट ब्लॉग बनवू का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला भेटूया.